अरे शिंदे ती दरीत पडली म्हणजे मेली असं होत नाही. हे बघा, गुरुजींनी सांगितले काहीही घडू शकतं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का दरीत हुडकायला? माणसं धाडा तिकडे. शोधा तिला. हा, जित्ती असू दे नाहीतर मेलेली असू दे, बाप दाखवा नाहीतर शाद घाला. भेटली पाहिजे ती. भेटली ती? कोण? ती मुलगी. ती हा, भेटली ना. ती ती मगाशी तुला फोन करून सांगितलं होतं ना मी, त्या मुलीला तुझी मदत हवी आहे म्हणून. हा, झालं बोलणं? नाही कुठं. मला पोलीस स्टेशनला पोहोचू तर दे, तिकडे पाठवायला सांगितलं होतं ना. अरे झालं काय की तिच्या पायाला लागलं होतं ना, म्हणून मी स्वतः तिला इथे घेऊन आलो होतो. तिला मी आत पाहिलं. तू नाही, मग गेली कुठे? मला काय माहित. आमच्या माया कमीला पुढे नाही निस्तरायला. कुठे गेली? गुरु झाली, गुरु झाली. काय करतो नाही जायचं. तुम्ही सोडत काय चाललंय? नाही ओढत काय घेऊन चल चल. पाटील वाढत नाही जायचं. तुम्ही ओढत घेऊन आला. सोडा. तुला तिकडे धोका आहे. तिकडे नाही. अहो धोका काय? ते लोक मदत करणार होते माझी. आणि अहो काय करताय? सोडा. मला संकेतला शोधायला पाहिजे. त्या लोकांनी संकेतला कुठे ठेवलं असेल? अहो सोडा. नाही तिथे नाही जायचं. पाटील वाढत नाही जायचं. तू इथे माझ्यासाठी आलीस. कळवला आणायला आले. साखर देणं तोडायला आले. तिथे नाही जायचं. काय करताय? वाटत नाही जायचं. माझ्या भावाच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडा. तिथे नाही जायचं. तिथे धोका आहे तुला. कुठे? काय बोलताय? तिथे नाही जायचं. माधव, ओढ गाडी. तो आला. तो आला. कोण आलाय? तो आला. अहो तो आला. अहो काय बोलताय? तो आला. कोण तो? तो आला. गाडी थांबव.
काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला. काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला. एवढूशी पोरगी, एवढूशी पोरगी. काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला, काळूबाईच्या नावानं सांग मला. विराट आहे मी, विराट. त्या पोरीच्या आडून तू माझ्यावर वार करते का? तुला आठवतंय मी तुला या गावातून हाकललं होतं? सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. ढाल केली पाहिजे मागच्या वेळेस केली होती तशी. माधव, सावली सावली लाख्या सुराची सावली. माझं चुकलं, माझ्यामुळे तू या सगळ्यात अडकलास. मला जी स्वप्न पडत होती त्याचा शोध मी माझंच घ्यायला हवा होता. विनाकारण संकेत तू या सगळ्यात अडकलास आणि आता तुझ्या जीवावर बेतलंय. धाकटा असूनही त्याने किती काळजी घेतली माझी, पण मी मात्र आता हातपाय गाळून
बसून राहिले. संकेत, हे रडायचं नाही, नाही रडायचं नाही, घाबरायचं पण नाही. काळूबाई आहे ना, हा नाही रडायचं. हा बाबांचा फोन ऑलरेडी 3 वेळा कट केला. आता परत कट केला तर काय होईल ते होईल. हा आर्या, कुठेस तू? हा कधीपासून फोन करतोय मी. एक तर तू फोन कट करते, तुझा फोन लागत नाही. त्या संकेतला फोन केला, त्याचा स्विच ऑफ येतो. काय समजायचं आम्ही? सॉरी बाबा, ॲक्च्युली इथे कॅम्पवर ॲक्टिव्हिटीज करताना मोबाईल अलाउड नाही आहे आम्हाला. हो सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं ते. सॉरी नाही अगं, पण मग काय पिल्ला, तू ते काय ते ऍक्टिव्हिटी सुरू व्हायच्या आधी एक फोन करून सांगायचंच ना मग आम्हाला. तसं आम्ही ती वाट बघत बसतो ना, फोन करत बसतो. सॉरी. आणि संकेत कसा आहे? भांडला वगैरे नाही ना कोणाची, मारामारी वगैरे? मला त्याची काळजीच वाटते हल्ली. नाही नाही बाबा. मोठी बहीण आहे, ज्याला त्याला समजावून सांग, म्हणा सॉरी म्हणावं एखाद्या वेळेला. म्हणजे माफी मागितली म्हणून आपलं काही कमी होत नाही का? कळलं की नाही? 2 पावलं पुढे जाण्यासाठी 4 पावलं मागं यावं माणसाने. बाबा मी नंतर कॉल करू का? हा ठीक आहे, काय हरकत नाही. कुशाली कळली ना, आता आम्ही निर्धास्त झालो. बरं फोन कर मग, ते काय ते ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर. काय ना पिल्ल्या, तुम्ही दोघं नाही ना घरात, तर आम्हाला करमत नाही का इथे? हो, एकमेकांशिवाय राहायची सवय नाही आहे ना आपल्याला. मी नंतर करते बाबा. हो ठीक. संकेतला कसं सोडवायचं ते कळलं मला आता. आलेच मी संकेत. काळूबाईच्या नावानं चांग भलं. काय झालं? काय नाही, बरं वाटलं बोललो पोरीशी. काय म्हणतेय? कसे आहेत दोघं? मस्त आहे एकदम. आणि आपण उगाचच काळजी करत होतो. नाही, पण सहलीला पाठवण्याचा तुझा निर्णय योग्य होता. त्या कॅम्पमध्ये रमले, त्यामुळे मावळ खेड ते भास सध्या तरी झालेले दिसत नाहीयेत. बरं झालं बाबा. तुला म्हटलं होतं ना, ती त्या ट्रिपला गेल्यामुळे तिचं मन दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतलं तरी. आणि मला असं वाटतं की तिला जे काही ते सगळे भास होत होते ना, ते फक्त वाढदिवसापुरतेच असणार. अरे आता तसला काही एक होणार नाही बघ. नाही, पण मी प्रत्यक्ष बोललो ना, आता मला बरं वाटलं. काय मावळखेड हा एक आपल्या कुटुंबाला लागलेला शाप आहे. बरंच काही भोगलंय मी, कसा बसा मी निसटलोय. पण आर्या तिकडे खेचली जाते असं लक्षात आल्यानंतर पुढे खर्चून गेलो मी. भीती वाटायला लागली मला. वाटलं तर आर्या सुद्धा त्या चक्रामध्ये अडकून जाते की काय, पण नाही, नशीब असं काही झालेलं नाही. पोरं खुश आहेत, सुखरूप आहेत. हे झालं काहीतरी खायला कर ना. करते. दडपे पोहे कर. शिंदे, मी तुम्हाला सांगितलं होतं त्या मुलीला शोधा, काही करून शोधा. जिथे सुधारला तर मेलेली. साहेब, त्या दरीत पूर्ण शोध घेतला, पण तिची बॉडी पण कुठे सापडली नाही. बॉडी नाही सापडली याचा अर्थ ती मेलेली नाहीये. तुमचा जीव गेला तरी चालल, पण इथं माझ्या समोर तिला उभं करायचं. साहेब, ती मुलगी बाहेर आहे.
बघा प्लीज माझ्या भावाला सोडा. मी माफी मागते, हवं तर पाया पडते तुमच्या, पण प्लीज त्याला सोडा. चालत. कुठे आहे तो? आत्ता खिशात होता, सांडला वाटतं कुठेतरी. वाईट झालं, गेला तो, ढगात गेला.